नमस्कार मित्रांनो, बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यांच्या हत्येसाठी 2.5 कोटीची सुपारी देण्यात आली आहे। बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असून बीडमधील एका बड्या नेत्याचा यामध्ये हात आहे। मनोज जरांगे पाटलाच्या एका सहकार्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये बैठका झाल्या होत्या। मनोज जरांगेचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या संदर्भात जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या संदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील हे देखील जालना पोलीस अधीक्षकांना रात्री उशिरा भेटल्याची माहिती आहे। मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत। या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे बीडमधून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे समोर आली आहे। अमोल खुने आणि दादा गरुड असं त्या ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत। अमोल खुने हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे। काही कोटींची ऑफर घेऊन हा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे। ऑफर देणारा बडा नेता परळीचा असल्याचे सांगितले जात आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।